नेहमीच्या नियमाप्रमाणे अर्धी जमीन अर्धा आकाश तुम्ही पाहू शकता. डोळे गेलेत. चालू आहे. सांगायचा भाग असा की जागतिक वारसा स्थळ असं मान्यता मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात. ही गर्दी जी आहे ना, ही गर्दी रोजगार निर्मिती करून देणारी आहे, हे विसरू नका. आपण नेहमी गर्दीलाच आणि रोजगार निर्मितीलाच प्रोत्साहन दिलेलं आहे. हा मुख्य प्रवेशद्वार. आता इकडं पाठमोरा सूर्य आहे, म्हणजे ही झाली पश्चिम बाजू. पश्चिमेच्या डाव्या हाताची म्हणजे नैऋत्यद्वार, ईशान्येकडे तोंड करून असलेलं. तर एक वास्तू कधी काळची, त्या काळी जी काही संरक्षण व्यवस्थेच्या हिशोबाने जे गडदुर्ग बांधले गेले, हे समोर ते जसवंत थडा, राजस्थानचा ताजमहल, आणि समोर क्षितिजावरती उम्मेद भवन. वैशिष्ट्य काय होती की रोजगार निर्मितीसाठी बनवण्यात आलेलं होतं हे. जसं आपण पाहतो मनरेगा असेल किंवा काय, दुष्काळ पडलेला होता त्या काळी. आणि पहा, शांत सर्वसाधारण एकदम आपल्या परांडा असेल, करमाळा असेल, बार्शी असेल, असं एकदम सर्वसामान्य गाव. जिल्हा आहे ॲक्च्युली, किंवा हिवाळ्यातली राजधानी आहे. पण सांगायचा भाग असा की फार असं म्हणजे काय म्हणतात की इकडं हिरे जवाहीर येते आणि ते इकडं सांडलेत अशातला भाग नाही. सर्वसाधारण जनता आहे. आणि राजा महाराजांनी त्यांच्या त्यावेळेसच्या सद्विवेक बुद्धीने, मुत्सद्देगिरीने जे काय आहे ते वैभव कमवलेलं आहे. परत एकदा सांगतो, इंडियन एक्सप्रेसवेज यूट्यूब चॅनलसाठी द लाईफलाईन ऑफ इकॉनॉमीच्या पार्श्वभूमीवरती युनेस्कोने आत्ता जे महाराष्ट्रातले 12 किल्ले यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्याच्या पार्श्वभूमीवरती राजस्थानचा हा पर्यटन दौरा. हे परत एकदा परदेशी पर्यटक देशाला परदेशी चलन मिळवून देणारं हे असं पर्यटन क्षेत्र. सकाळचे 10 देखील वाजलेले नाही आहेत आणि आपण पाहू शकता पर्यटकांची गर्दी. काही स्क्रीन दिसत नाही उन्हामुळं. 3 मिनिट संपत आलेले आहेत. 3-3 मिनिटाचे शॉर्ट बनवतो.